नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक नंबर 7 महत्त्वमापन मेन्शुरेशन हा घटक आपण पाहतोय. आपण काही सूत्रे पाहिली आहेत. इष्टिकाचित्ती, घन, शंकू, वृत्तचित्ती, गोल आणि मग या विस्तार सूत्रावरती सराव संच 7.1 आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. एका शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 सेमी असून त्याची लंब उंची 5 सेमी आहे, तर त्या शंकूचे घनफळ किती? शंकूचे घनफळाचं सूत्र आपण पाहिलेलं आहे. शंकूचे घनफळ वृत्तचित्तीच्या 1/3, वृत्तचित्तीचं पाय आर वर्ग एच आहे, शंकूचं 1/3 पाय आर वर्ग एच, त्रिज्या आर या ठिकाणी दिलेला आहे 1.5 सेमी आणि उंची दिलेली आहे एच बरोबर 5 सेमी आणि त्याचं घनफळ काढायचं आपल्याला. घनफळ बरोबर 1/3 पाय या ठिकाणी 22/7 किंवा 3.14 घेतलं तरी चालू शकतंय. 3 1.5ला 0.5 या ठिकाणी भागाकार आलेला आहे. इथं 15×5 = 75, 15×5 = 75 × 5, 5×5 = 25, 5 हातच्याले 2, 5×7 = 35, 2 × 37, 1 2 तिसऱ्या ठिकाणी 3.75, 3.14 × 3.75 यांचा आपण गुणाकार केला. 314 × 375, 5 × 20 ला 0 हातच्याले 2, 5 × 5 = 2 7, 5 × 3 = 15. इथं 0, 7 × 14 7 = 98 आणि 7 × 3 = 21, 2 0 शतकाने गुणायचे आहे. 3 14 × 3 = 42, 3 × 3 = 9, 0 8 × 7 = 15, 9 5 14 आणि 2 16 1 17, 4 2 6, 9 2 11, 1 2 3 4 संख्या सोडल्यानंतर 1 2 3 4 11 पॉईंट या ठिकाणी 67, 11.67 किंवा 11.68 हे 5 आहे. तिसरा 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर पाठीमागचा एक वाढवायचा असतो. घ सेमी ह्या शंकूचं घनफळ, शंकूचे घनफळ या ठिकाणी 22/7 घेतला तर थोडासा फरक पडेल, पण 11 पॉईंट अगदी बरोबर येणार आहे. 11 हा पूर्णांक आहे तो बरोबर येणार आहे. 6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा. 6 सेमी व्यास, डी बरोबर 6 सेमी आहे आणि त्रिज्या त्याची मग त्रिज्या आर बरोबर व्यास भागिले 2 म्हणजे डी भागिले 2 म्हणजे 6/2 बरोबर 3 सेमी आणि गोलाचे घनफळ आपण पाहिलेले सूत्र आहे. गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पाय आर घन, 4/3 गुणिले पाय 22/7 किंवा 3.14, 4/3 गुणिले पायची किंमत 3.14, आर घन या ठिकाणी 3 गुणिले 3 गुणिले 3. ओके, या 3ला 3 गेले, 3 × 3 = 9, 4 न 3.14 गोलाचे घनफळ. घनफळ बरोबर या ठिकाणी 4 14 × 56, 4 × 16, 4 × 4, 4 1 5, 4 × 12.56 आणि गुणिले त्याला 3 × 9, 1 3ला 3 गेले 9, 9 × 54 ला 4 हातच्याले 5, 9 5 45 5 50 ला 0 हातच्याले 5, 12 9 18 108 आणि 5 113, दशांश तिसऱ्या ठिकाणी 113.04 घ सेमी हे गोलाचे घनफळ आहे. ओके, कॅल्क्युलेशन अचूक करणं गरजेचं आहे. पुढला प्रश्न आहे. एका लंबवृत्त चित्तीच्या तळाची त्रिज्या 5 सेमी व उंची 40 सेमी असेल तर तिचे एकूण पृष्ठबळ किती? लंबवृत्त चित्तीसाठी या ठिकाणी आर बरोबर 5 सेमी आहे
त्रिज्या एच बरोबर 40 सेमी आहे. उंची वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठबळ विचारलेलं आहे. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठबळ सूत्र आहे, आपण पाहिले 2 पाय आर कंसात आर अधिक एच. 2 पायची किंमत 3.14 गुणिले आर 5 आहे आणि कंसात गुणिले आहे तो आर अधिक एच 5 अधिक 40. ओके, 5 अधिक 40. 5 गुणिले 10, 10 गुणिले 3.14 31.4 गुणिले 45. ओके, त्यामुळे 314 गुणाकार करूया, तुमचाही सराव होईल. 314 गुणिले 5, 5 चौक 20, 14 पंचे 70, 5 त्रिक 15. इथं 0, 14 चौक 56, 4 चौक 12, 0, 7 आणि 7 13, 5 5 10 1 11, 12 आणि 2 2 1 4, 2 आणि 1 3 1 4, 1 दशांश चिन्ह दुसऱ्या ठिकाणी 1413. ओके, 1413 चौसेमी. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठबळ बरोबर 1413 चौसेमी. ओके, त्यानंतर गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठबळ काढा. आता आर बरोबर हे चौथं चाललं आहे. आर बरोबर 7 सेमी. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठबळ आपण काढले 1413 चौसेमी. आता गोलाचं वक्र पृष्ठबळ काढण्यासाठी त्रिज्या 7 सेमी दिली. त्यामुळे गोलाचे वक्र पृष्ठबळ बरोबर 4 पाय आर वर्ग. गोलाचे वक्र पृष्ठबळ 4 पाय आर वर्ग. 4 गुणिले पायची किंमत या ठिकाणी 22/7 गुणिले आर वर्ग. 7 गुणिले 7, 7ला 7 गेले, 22 चौक 88 गुणिले 7, 7 8 56ला 6 आले 5, 7 8 56 5 61, 616 चौसेमी. ओके, पुन्हा आणि पूर्ण वाक्यात लिहायचं. अतिशय महत्त्वाचं असतं हे. गोलाचे वक्र पृष्ठबळ 616 चौसेमी. ओके, 5वा आहे धातूच्या एका इष्टिका चित्तीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 44 सेमी, 21 सेमी आणि 12 सेमी आहे. ती वितळवून 24 सेमी उंचीचा शंकू तयार केला तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा. आता धातूच्या इष्टिका चित्तीचं जे घनफळ आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, ही इष्टिका चित्ती वितळवायची, त्याचा रस तयार करायचा आणि 24 सेमी उंचीचा शंकू तयार करायचा आहे. म्हणजे या वृत्तचित्तीचं घनफळ आणि वितळलेला जो रस आहे त्या रसाचं घनफळ समानच असणार आहे. म्हणजे एक वृत्तचित्ती, एक शंकू तयार करायचा आहे, 24 सेमी उंचीचा, तळाची त्रिज्या काढायची आहे. म्हणजे तयार होणारा एक शंकू त्याच्या घनफळानं इष्टिका चित्तीच्या घनफळाला भागायचा, हा महत्त्वाचा भाग आहे. ओके, या ठिकाणी इष्टिका चित्तीसाठी एल बरोबर 44 सेमी, बी बरोबर 21 सेमी आणि उंची 12 सेमी आहे. ओके, त्यामुळे इष्टिका चित्तीचं घनफळ बरोबर एल गुणिले बी गुणिले एच, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, 44 गुणिले 21 गुणिले 12 घ सेमी. आता या ठिकाणी आपल्याला शंकूसाठी आपण कॅपिटल आर त्रिज्या म्हणायची. ओके, ती काढायची आहे आणि उंची त्याची दिलेली आहे एच बरोबर 24 सेमी आणि शंकूचे घनफळ आपण सूत्र पाहिलं आहे 1/3 पाय आर वर्ग एच. आता तयार होणाऱ्या ज्या वृत्तचित शंकू आहेत तयार होणारे,
सॉरी, एकच शंकू तयार केला आहे. एकच शंकू तयार केला आहे. शंकूच्या तळाशी तयार होणारा जो शंकू आहे त्याचं घनफळ आणि इष्टिकाचित्तीचं घनफळ समानच आहे. सॉरी, असं वाटलं शंकू किती तयार होतील. एकच शंकू तयार केला आहे, त्यामुळं शंकूचे घनफळ तयार होणाऱ्या शंकूचे घनफळ आणि वृत्तचित्तीचे घनफळ समान आहे. म्हणजे 1/3 हे कॅपिटल आहेत अक्षर हो. 1/3 पाय आर वर्ग एच बरोबर 44 गुणिले 21 गुणिले 12. 44 गुणिले 21 गुणिले 12. या ठिकाणी आपल्याला 1/3 पायची किंमत 22/7 आर वर्ग काढायचं आहे गुणिले एच 24 आहे बरोबर 44 गुणिले 21 गुणिले 12. आर वर्गाची किंमत काढण्यासाठी आर वर्गाला हे 22 24 गुणिले ते पलीकडे ह्या तिघांना भागिले आणि 3 आणि 7 भागिले ते ह्या तिघांना गुणिले. ओके, आर वर्ग बरोबर 44 गुणिले 21 गुणिले 12 याला 7 आणि 3 गुणिले येणार आहे आणि याला भागिले 22 गुणिले 24. आत्ता पाहिल्याप्रमाणे 22 आणि 24 पलीकडे भागिले 3 आणि 7 गुणिले. ओके, 22 न 44ला 22 2 44. ओके, 12 1 12 12 2 24. ह्या 2ला हे 2 गेले, छेदस्थानी काही राहिलेलं नाही. 7 त्रिक 21 आर वर्ग बरोबर 21 हे आणि 7 त्रिक 21 ह्या 2ला 2 गेलेच. 21 गुणिले 21 त्यामुळं आर वर्गचं वर्गमूळ आर 21 गुणिले 21चं 21 सेमी. ओके, त्या तयार होणाऱ्या शंकूची त्रिज्या 21 सेमी पाहिजे. तयार होणाऱ्या एकवीस सेमी. प्रश्न आहे 6वा. आकृतीमध्ये भांड्याची मापे पहा, त्यावरून वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल. या ठिकाणी या वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या आहे ती 7 सेमी आहे. लंब उंची 10 सेमी आहे. शंकूची उंची 10 सेमी आहे. शंकूची त्रिज्या जी आहे ती 3.5 सेमी आहे. म्हणजे या ठिकाणी वृत्तचित्तीमध्ये हे शंकू किती मावतील यासाठी या वृत्तचित्तीच्या घनफळाला या शंकूच्या घनफळानं भागायचं. ओके, जगातील पाण्याच्या घनफळाने भागायचं आपल्याला. वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल हे काढण्यासाठी वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याच्या घनफळाला जगातील पाण्याच्या घनफळानं भागायचं. अशी मांडणी करावी लागेल. वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल हे काढण्यासाठी वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याच्या घनफळाला जगातील पाण्याच्या घनफळाने भागू. म्हणजे जगांची संख्या बरोबर वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ भागिले जगातील पाण्याचे घनफळ. या ठिकाणी पहा, त्या वृत्तचित्ती आकाराचं घनफळ पाय आर वर्ग एच, पाय आर वर्ग एच, पाय आर 1 वर्ग H1 म्हणूया आपण. आणि याच्यासाठी शंकूसाठी 1/3 पाय R2 वर्ग गुणिले H2. पायला पाय गेले, हे भागिले 3 आहे ना, वर येणार आहे. 3 गुणिले आर काय आहे 7 सेमी वृत्तचित्तीसाठी 7 आणि एच किती H1 किती 10. ओके, भागिले पायला पाय गेले 3 वर आलं. R2 वर्ग इथं 7 गुणिले 7 गुणिले 10. ओके, आर वर्ग आहे ना गुणिले 10 आणि इथं 3.5 गुणिले 3.5 आणि गुणिले H2 ही उंची आहे 10. ओके, दोघांची उंची 10च आहे त्यामुळे 10ला 10 गेले. ओके, H1 आणि H2 समानच आहे. असो, 10ला 10 गेले. इथं दशांश 3 गुणिले 3.5चं 35 करायचं. 35 पुढच्या पण 3.35 त्या बदला 7 वर 0, 7 वर 0 70 झाले. 35 एके 35 दुने 70, 35 एके 35 दुने 70, 3 दुने 6 दुने 12, 3 दुने 6 दुने 12, 12 जग. ओके, म्हणजे वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात 12 जग पाणी मावले. ओके, अशा पद्धतीनं आपण
अचूक सूत्रांचा वापर करावा लागेल आणि संक्षिप्तसुद्धा अचूक आणि सोप्या पद्धतीने दिला की आपण उत्तरे अचूक मिळवतो. पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. आपण हा व्हिडिओ जरूर लाईक करा. 10वीतल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शेअर करा. थोडंसं प्रकरण अवघड आहे, त्यांना चांगले गुण या प्रकरणाला मिळतील. 10 गुणांचे हे प्रकरण आहे. सर्वांना लाभ होईल. धन्यवाद.